याच ठिकाणी आपण ही सेवा भगवान पांडुरंगाच्या साईनाथांच्या सद्गुरूंच्या चरणी अर्पण करूया। डोराळे नवनाथ महाराजांची पवित्र पावन भूमी आहे, मोठं जाज्वल्य देवस्थान। आणि या पावन भूमीमध्ये आज वेताळ पाटील परिवार यांच्या वतीनं कैलासवासी मातोश्री गंगा भागीरथी सत्यभामाबाई बाजीराव पाटील वेताळ यांचं प्रथम पुण्यस्मरण संपन्न केलं। आईसाहेबांचे सर्व मुलं श्री उत्तमराव बाजीराव पाटील वेताळ, श्री बाळासाहेब बाजीराव पाटील वेताळ, श्री ज्ञानदेव बाजीराव पाटील वेताळ, श्री साईनाथ बाजीराव पाटील वेताळ, श्री बाबासाहेब बाजीराव पाटील वेताळ, श्री संजयराव बाजीराव पाटील वेताळ, मुली गंगा भागीरथी सुनीताताई साईनाथ पाटील निकम, सौभाग्यवती चंद्रकलाताई सीताराम पाटील खाडे, या घरातल्या सर्व सुना नातवंड, वेताळ पाटील परिवाराचे सर्व जमलेले आदरणीय आपण आप्तेष्ट नातेवाईक, वडीलधारी मंडळी, तरुण मंडळी, माता भगिनी, या भागातले सर्व प्रमुख मंडळी, मार्गदर्शक मंडळी आपण उपस्थित आहात। भजनी मंडळातील आमचे सगळे आदरणीय सहकारी आहेत, विद्यार्थी मंडळी आहे आणि गुणीजन मंडळी ही सुद्धा आपल्याला फार मान्यवर अशा स्वरूपाची लाभलेली आज। कारण वेताळ पाटलांनी आमचे रविभाऊ चौधरी यांना त्यांनी स्वतः भेटून रविभाऊंनाही सांगितलं, चांगली मंडळी बोलवा आणि आपल्याला कार्यक्रम चांगला करायचा। मी प्रारंभी सुद्धा बोलून गेलो की या मंडळींचं कार्य करताना हा भाव दिसून येतो, श्रद्धा दिसून येते, तळमळ दिसून येते। आणि म्हणून आईविषयीचा हा एक शेवटचा सेवेचा कार्यक्रम आहे। मला वाटतं मायबापांच्या सेवेतली एक महत्त्वाची शेवटची जबाबदारी म्हणजे श्राद्ध असतं आणि ते श्रद्धेनं करणं, म्हणून त्याला श्राद्ध म्हणायचं। आज खरोखर वेताळ पाटील परिवाराने श्रद्धेनं भक्तिभावानं हे श्राद्ध या ठिकाणी घडवून आणलं। आईसाहेबांचे मातोश्रीचे आशीर्वाद, कैलासवासी बाजीराव पाटलांचे आशीर्वाद या परिवाराला, मुलं मुली, सुना नातवंड सगळ्यांना सदैव लाभावे आणि या परिवाराची इथून पुढील वाटचाल अध्यात्ममय, उत्कर्षमय, भक्तिमय व्हावी, एवढीच पांडुरंगाच्या साईनाथांच्या चरणी प्रार्थना करतो। या निमित्तानं पुन्हा एकदा मातोश्रींना भावपूर्वक आदरांजली वाहतो आणि मातोश्रींना निश्चितपणे